दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. 28 जून 2026 रोजी श्रीरामपूर येथील म्हसोबा चौक परिसरात जुन्या वादातून अभय उर्फ अभि सुरेश ससाणे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी व त्याच्या मित्रावर लाकडी दांडके आणि इतर हत्यारांनी हल्ला केला. त्यानंतर अभय ससाणे याने देशी बनावटीच्या बंदुकीतून शुभम यादव याच्यावर गोळी झाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अभय उर्फ अभि सुरेश ससाणे, अक्षय किरण कपाटे आणि ओम राहुल कर्वे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र उर्वरित आरोपींचा शोध सुरू होता. या शोध मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुतकुळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, ज्ञानसुंदर जाधव, भगवान थोरात, समीर राजा अतार, प्रशांत राठोड आणि वाहन चालक चंद्रकांत कुरडळकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवली. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ज्ञानेश्वर अण्णासाहेब गांगुर्डे, वय 21 वर्ष, राहणार मोरगे वस्ती, वॉर्ड क्रमांक 9, श्रीरामपूर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. सध्या ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सदर कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमीज राजा अतार, प्रशांत राठोड, चालक चंद्रकांत कुसळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडले. दक्ष पोलीस न्यूज साठी नौशाद शेख, अहिल्यानगर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.